नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. भाजपसाठी महत्त्वाचं असलेलं वक्फ बोर्ड बिल हे राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये मंजूर झालं. त्याच्यावर जोरदार चर्चा झाली, घमासान मुद्दे मांडण्यात आले. काँग्रेस आणि भाजप यांच्यातील काही अभ्यासू खासदारांची देखील या निमित्तानं माहिती लोकांसमोर आली. कायदा मंत्री किरण रिजिजू असतील किंवा इकडनं इम्रान प्रतापगडे असतील, तरुण काँग्रेसचे तरुण गोगोई असतील, मल्लिकार्जुन खरगे असतील, अशा अनेक नेत्यांची अभ्यासू भाषणं या निमित्तानं ऐकायला मिळाली. याच्यामध्ये एक गोष्ट मला खटकली आणि ती तुम्हाला देखील खटकली का ते तुम्ही मात्र मला आवर्जून सांगा. असा जेव्हा महत्त्वाचा मुद्दा येतो त्यावेळेस राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे नेमके कुठे असतात? जेव्हा मोदींसाठी एक महत्त्वाची घटना असते आणि काँग्रेस देखील त्या महत्त्वाच्या मुद्द्याला जोरदारपणे विरोध करतं, UPA आघाडी जोरदारपणे विरोध करते, तेव्हा नेमके शरद पवार कुठे असतात? ऐन मोक्याच्या वेळेस शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भाजपला मदत करतात का? असा माझा खरा आजचा प्रश्न आहे आणि हे कालच्या राज्यसभेमधल्या चर्चेमधून दिसून आलेलं आहे. खरोखरीच हा मुद्दा महत्त्वाचा होता. आपण धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने आहोत की भाजपच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यासोबत आहोत हे दाखवण्याची संधी काँग्रेसला होती. काँग्रेसनं ती साधली. अगदी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने देखील ती संधी साधली आणि या वक्फ बोर्ड बिलाला जोरदारपणे विरोध केला. मग शरद पवार हेच यावेळी अनुपस्थित का राहिले? राज्यसभेमध्ये 128 विरुद्ध 95 अशा मतांनी हे विधेयक मंजूर झालं. शरद पवार उपस्थित जर असते तर विरोधकांकडे 96 मते पडली असती. पण शरद पवार जर बोलले असते, मोदींच्या विरोधात बोलले असते, वक्फ बोर्ड बिलाला विरोध करणारे बोलले असते तर त्याचा मेसेज, त्याचा संदेश हा अतिशय चांगल्या रीतीने गेला असता. मग शरद पवार हे असे वागतात का? बरं, ही पहिलीच घटना नाही आहे. अशा काही घटनांची यादीच माझ्या डोळ्यांपुढे तरळून गेलेली आहे. आता ही जी घटना आहे ही 2014 सालची आहे. ती तुम्हाला देखील आठवत असेल. म्हणजे भाजपला 2014च्या निवडणुकीमध्ये फक्त 105 जागा मिळालेल्या होत्या. शिवसेना आणि भाजप तेव्हा वेगवेगळे लढलेले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे देखील पक्ष एकमेकांच्या विरोधात लढलेले होते आणि भाजपकडे फक्त 105 आमदार असताना शरद पवार यांनी स्वतःहून पुढे येऊन भाजपला पाठिंबा दिलेला होता. आणि तेव्हापासूनच शिवसेनेची फार मोठी कोंडी झाली की शिवसेनेला अक्षरशः भाजपकडं यावं लागलं. कारण शरद पवार यांनी पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेला शिवसेनेचे जे मूल्य होतं, शिवसेनेची जी राजकीय आखाड्यातली जी काही किंमत होती ती किंमतच शरद पवारांनी पाठिंबा देऊन शून्यावर आणलेली होती. त्यामुळं हे एक पहिलं विधान आहे. दुसरा आणखीन असा एक प्रसंग आठवतो, तो म्हणजे राहुल गांधी यांनी राफेल विमानाबाबतचे मुद्दे जोरकसपणे 2018मध्ये मांडायला सुरुवात केलेली होती. तेव्हा देखील शरद पवार हे अशाच पद्धतीनं मोदींच्या मदतीला आलेले होते आणि त्यांनी राफेल विमान खरेदी कराराचं समर्थन केलेलं होतं. त्यांनी असं म्हटलं होतं की राफेल खरेदीबाबत मोदींच्या हेतूवर शंका आहे असे मला वाटत नाही. म्हणजे असं म्हणून शरद पवारांनी मोदी यांना जवळपास क्लीन चिट दिलेली होती. असंच अडाणी यांच्याबाबत देखील राहुल गांधी हे अडाणींवरती जोरदारपणे टीका करतात. शिवसेना देखील अडाणींवरती टीका करते. पण शरद पवार मात्र अडाणींविषयी ब्र शब्द देखील काढत नाहीत. जर अडाणी समूहाला दिलेल्या कंत्राटांची व्यवस्थितरित्या संसदीय समितीकडून JPC चौकशी करावी अशी मागणी खरं तर काँग्रेसने केलेली होती. पण त्या देखील मागणीला शरद पवारांनीच खो घातलेला होता. JPC ऐवजी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्ती केलेली समिती पुरेशी ठरेल असे म्हणत पवारांनी विरोधकांमध्येच एकी होणार नाही याची काळजी घेतली होती. तसंच हिंडेनबर्गने जो काही रिपोर्ट अदानींवरती काढलेला होता त्या रिपोर्टवर देखील शरद पवारांनी शंका उपस्थित करत हिंडेनबर्ग सारख्या परकीय संस्थेच्या अहवालावर किती विश्वास ठेवायचा हे आपल्याला ठरवावे लागेल असे म्हणत मोदींचीच वेगळ्या प्रकारे पाठराखण केलेली होती. एवढंच नाही, तुम्हाला माहिती असेल कृषी विधेयकं, ज्या विधेयकांवरनं मोदी सरकारला 4 पावलं मागं यावं लागलं, शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनापुढे नमतं घ्यावं लागलं, ती विधेयकं जेव्हा राज्यसभेमध्ये मंजूर होत होती त्यावेळेस देखील शरद पवार
राज्यसभेमध्ये अनुपस्थित होते. आता देखील वक्फ बोर्डाच्या बिलाच्या वेळेस शरद पवार हे अनुपस्थित होते. आता जेव्हा त्यांना कृषी बिलाच्या वेळेस विचारण्यात आलेलं होतं तेव्हा त्यांनी मला मुंबईमध्ये महत्त्वाचं काम असल्याचं सांगत त्यामुळे आपण राज्यसभेत उपस्थित नसल्याचं एक प्रकारे समर्थन केलेलं होतं. आता वक्फ बिलाबाबत काय सांगणार? त्यामुळं मला असं कधी कधी वाटतं शरद पवार हे मोक्याच्या वेळेस मोदींना साथ देतात असा जो संशय येतो तो आपल्याला त्यातनं आणखीन दूर होऊ जातो. खरोखरीच शरद पवार यांना मोदी यांनी गुरु मानलेलं होतं आणि त्याची त्यांनी कबुली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या एका भाषणामध्ये दिलेली होती. नंतर या गुरु शिष्यांचा खरा सामना हा फक्त 2019मध्येच झालेला आहे. तो म्हणजे शरद पवार यांनी महाविकास आघाडी स्थापन करून मोदी आणि अमित शहा यांचे आडाखे उलटवून लावलेले होते. या मोदी शहा यांनी शरद पवारांना राज्य सहकारी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणामध्ये पोलीस चौकशी करण्याचे आदेश दिलेले होते आणि तीच त्यांच्या वादाची मोठी ठिणगी पडलेली होती. मात्र तरीही अजित पवार म्हणतात त्या पद्धतीनं 2019मध्ये सरकार आल्यानंतर भाजपसोबत जाण्याचं शरद पवारांचं ठरलेलं होतं. मला बळीचा बकरा केलं गेलं, मी त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनंच केलं असं जे अजित पवार म्हणतात. मग याच्यामध्ये कधी कधी पवार विरोधकांना देखील तथ्य वाटू लागतं. त्यामुळं शरद पवार असं का वागतात? जेव्हा जेव्हा मोदींच्या विरोधात काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष ठामपणे उभे राहतात तेव्हा मात्र शरद पवार आडवळणानं पडद्याच्या मागे राहून त्यांना मदत करतात. हे काही राजकीय कोडं सुटण्यासारखं नाही. याच्यामागे पवारांचे काय आडाखे असतात हे देखील ते सांगू शकतात. आता असे जर प्रश्न त्यांच्या समर्थकांना विचारले तर तुम्ही मोदी भक्त आहात असं म्हणून टीका करण्यात देखील पुढे मागे पाहत नाहीत. पण खरोखरीच शरद पवार यांच्या या खेळीचं यांच्या कृतीचं ते काय समर्थन करणार हे मात्र अजिबच आहे. आणि आतापर्यंत जी काही तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत त्या प्रत्येक घटनेच्या वेळेस मोदी सरकार हे अडचणीत आलेलं होतं. एवढंच नाही तर मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा देखील त्यांना अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम शरद पवारच करत होते असं आजही राजकीय वर्तुळामध्ये उघडपणे बोललं जातं. एका महिलेवर जेव्हा हेरगिरी करण्याचा आरोप तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या मोदींवर करण्यात आलेला होता त्यासाठी काँग्रेसनं आयोग देखील नेमलेला होता. या आयोगाला विरोध करण्याचं काम शरद पवार हे तेव्हा केंद्रीय कृषी मंत्री होते तेव्हा त्यांनी केलेलं होतं. आता त्यांच्या आणि मोदींचे मधुर संबंध आहेत हे वारंवार दिसून आलेलं आहे. पण जेव्हा मोदी सरकारच्या एखादा अजेंडा आहे त्या अजेंड्याचे बुरखे फाडण्याची वेळ येते तेव्हा मात्र शरद पवार हे आडवाळल्यानं आणि पडद्यामागे राहून मोदींना मदत करतात हेही लपून राहिलेलं नाही. त्यामुळे कोणते शरद पवार खरे मानायचे? मोदींना मदत करणारे की 2019मध्ये मोदी आणि शहांची ऑफर धोडकावून महाविकास आघाडी स्थापन करणारे? हा प्रश्नच आहे. तुम्हाला काय वाटतं शरद पवारांच्या या कृतीबद्दल ते आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी.